केलाय, दिशा दिली चेंडूला, मिळेल तिथे एक धाव. एका धावेने धावफलक पुढे श्री गणेशा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता होती का तिथे? बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झालाय का? झेल कंप्लीट केलेली नाहीये. यावेळी कार्पेट ड्राईव्हचा प्रतिम फटका बघायला मिळतोय. तिथे गती कमी करण्यात आली आहे. चांगले एफर्ट, चांगला प्रयत्न, मिळेल एक धाव. धावेने धावफलक पुढे 3 धावा धावफलकावर. चेंडू झालेत षटकामध्ये 3. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता, पण येतोय चौकार. चांगला फटका येतोय भाईच्या बाटमधून. या खेळाडूने देखील इम्प्रेस केलंय. कल्याण डोंबिवली विजन मध्ये खूप चांगला फलंदाज म्हणून आपलं नावलौकिक आणलंय. यावेळी लाईन पुन्हा एकदा यस चुकीची असणाऱ्या फलस आपले दोन्ही हात नक्कीच समांतर करतील. अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. यावेळी 9 चेंडू आहे, फटका चांगला आहे आणि मिळेल एक धाव. धावा झाल्या 10 धाव फलकावर. यावेळी देखील गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस, बीट केलाय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची होते सांगता. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू या षटकामध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच टप्प्यावरती चेंडू पडतोय आणि त्यानंतर उसळी देखील घेतोय, राईस देखील होतोय चेंडू. मी ते येतोय वंतर चेंडू. निर्धाव चेंडूची तो होते सांगता. षटक देखील इथे संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावरती. अभिषेक गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू, बॅटची एज, फलंदाज बाद. मोठा मासा इथे जात अडकवण्यात यश मिळालंय पहिल्या चेंडूवरती अभिषेक याला. एक खूप चांगला फलंदाज काही इथे तंबूच्या आशेला परत जातोय. आणि फलंदाजीसाठी अंडरआर्म टेनिस क्रिकेटचं अजून एक मोठं नाव रोहन चिल्ले. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय, दिशा दिली आहे फक्त चेंडूला आणि एक धाव वसूल केली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे. सेन्सिबल क्रिकेट. या खेळाडूचे संपूर्ण महाराष्ट्रात फॅन्स बघायला मिळतात आपल्याला. कॅप्टन कूल म्हणून देखील प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. खेळ देखील अप्रतिम आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली अभिषेकने. यावेळी पुन्हा एकदा बॅटची, पण यावेळी झेलची शक्यता नसणार आहे तिथे. ज्याप्रमाणे आपण क्रिकेट टेनिस क्रिकेटचे देवता कृष्ण सातपुते यांना म्हणतो, तसेच काहीतरी फॅन फॉलोईंग नावाप्रमाणे खेळ. योग्य त्या चेंडूला योग्य तो मारलेला फटका 6 धावेंसाठी. अप्रतिम शॉट. पुन्हा एकदा मोठा फटका, झेलची शक्यता, सौरभ आहेत तिथे आणि यावेळी मिळेल एक धाव. या एका धावेने धावफलक पुढे सरसवतोय. धावा झाले धावफलकावर 19 धावा. षटक संपलाय. 2 षटकांच्या संमतीनंतर 19 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यामध्ये. एक खेळाडू तंबूच्या आशेला परत गेलाय. गोलंदाजी मार्कवर येत आहेत विश्वास. विश्वासवरती विश्वास ठेवलाय कर्णधारांनी. यावेळी पंचांनी नो बॉल कॉल केलाय. तरी ते नो बॉल कॉल केलाय. टीमचे कॅप्टन व्रत कशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची एज, चांगली गोलंदाजी. यावेळी अचूक टप्प्यावरती तो चेंडू पडतोय. त्यानंतर लँड देखील चांगला होतोय. यावेळी देखील लाईन चुकीची असणार आहे. व्हाईट बॉल पण इथे कॉल करतायत. दोन्ही हात इथे समांतर करतायत. 22 धावा धावफलकावरती. चेंडू झाला फक्त आणि फक्त 1. यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक, अप्रतिम फटका. फक्त दिशा दिली आहे, फक्त एलिव्हेशन दाखवलंय चेंडूला. तर क्रिकेटचा विचार केला तर असेच फटके आपल्याला खेळावे लागतात. त्या व्ही रिजन मध्ये आपल्याला खेळावं लागतं आणि तसाच खूप चांगला एक्झिक्यूट केलेला फटका अतुलच्या बॅटमधून. प्रेक्षणीय षटकार.
यावेळी रीड देखील चांगलं केलंय, धावचित करण्याचा प्रयत्न देखील असणार आहे, पण बघा कॉलिंग काय, आपल्याला कॉल देखील ऐकायला आला नाहीये, फक्त डोळ्यांमध्ये. येस, white+1 आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि यावेळी देखील एक धाव इथे चोरून काढली. white+1 यावेळी देखील, म्हणजे एकही चेंडू फेकला नाही आणि 4 धावा इथे आल्यात. अप्रतिम फटका, खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच येते, या एका धावेने धावफलक पुढे. 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा. पुन्हा एकदा लाईन चुकीची आणि पुन्हा एकदा कॉलिंग होते का चांगली, यावेळी नाहीये. रोहनला आता तंबूच्या आशेला इथे परत जावं लागणार, कारण संकेत भगत यांनी बोट आकाशाकडे केलाय आणि फलंदाजाला तंबूच्या आशेला परत जावं लागतंय. पुन्हा एकदा कॉमेंटेटर्स कर्ज असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडूंवरतीच्या 2 धावा त्यांनी चोरून काढल्या होत्या. यानंतर बघा पुन्हा एकदा कॉलिंग मध्ये मिस्टेक होते आणि अजून एक खेळाडू किरण शिंदे फलंदाजी मार्कवरती. काय संघाची बांधणी बघायला मिळते. पुन्हा एकदा मोठी याची एक ट्रिक कॅच होती, पण झेल इथे ड्रॉप झालाय, कॅच इथे ड्रॉप झाली आहे. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. यावेळी देखील अप्रतिम जजमेंट राहिली आहे तिथे, खूप चांगली जजमेंट. वाईट बॉल, अजून एक अतिरिक्त धाव. 35 धावा धाव फलकावर झाल्यात. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलाय, धावचीची शक्यता. आपले जे खेळाडू आपल्या बाजूच्या टर्फ मध्ये आहेत, छोट्या टर्फ मध्ये, तिथे बुकिंग आहे. तर विनंती आपल्याला की आपण तो टर्फ खाली करायचा आहे. त्वरित विनंती आपल्याला, सर्वच खेळाडूंना विनंती आहे, प्रेक्षकांना, खेळाडूंना. जो टर्फ आहे त्या टर्फवरती बुकिंग आहे. बॉलर्स नेम, बॉलरचं नाव मुकेश येतात आणि मुकेशच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला, पण काय क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. आपल्या संघासाठी इथे 5 धावा सेव्ह करत असताना काय क्षेत्ररक्षण केलंय, काय टायमिंग आहे तिथे जम्पची. सौरभ शेलार स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि आता खेळत आहेत देखील अप्रतिम. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला किरण शिंदे. यावेळी फटका फसलाय, जेलची शक्यता असणार आहे. एलिव्हेशन करण्याचा प्रयत्न, चांगलं कनेक्शन नव्हतं तिथे. किरण शिंदेचा विचार केला तर हा देखील एक मोठा खेळाडू, डोंबिवली रिजन मध्ये त्याला मोठं नाव असणारा हा खेळाडू. यावेळी झेल कंप्लीट केलाय. अतुलला तंबूच्या असलेला इथे परत जावं लागतंय. एक खूप मोठ्या संघासमोर खूप चांगली फाईट करत असताना वासू 11 हा संघ. गोलंदाजी देखील आतापर्यंत अप्रतिम राहिली आहे. धाव फलकावर 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड आणि रवी येतोय फलंदाजीसाठी. रवीच्या बॅटमधून देखील मोठा फटका आणि पहिल्या चेंडूवरती रवीनी चौकार वसूल केला. रवी देखील कल्याण रिजन मधील एक मोठा खेळाडू आहे. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली आणि दशा भरकटवली आहे इथे गोलंदाजाची. 2 चेंडूंवरती आल्या आल्या हल्ला केलाय. 10 धावा त्या 2 चेंडूंवरती रवीने वसूल केल्यात. लास्ट बॉल, 1 टू गो. यावेळी देखील स्टँड अँड डिलिव्हर, काय फटके इथे रवीने दाखवल्यात. अप्रतिम फलंदाजी. 3 चेंडू खेळला, त्या 3 चेंडूंवरती 2 षटकार आणि 1 चौकार त्यांनी वसूल केला. म्हणजे धावांचा विचार केला तर धावा आहेत धाव फलकावरती 56 धावा आणि जिंकण्यासाठी 55 धावेंचं डोंगर इथे उभारलाय R1 स्पोर्ट्स कल्याण या टीमने.
पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. त्यानंतर शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी केली आहे. रवीने 3 चेंडू खेळण्यासाठी आला. त्या 3 चेंडूंवरती 16 धावा त्यांनी वसूल केल्या. 1 चौकार आणि 2 षटकार त्यांनी वसूल केले. अप्रतिम. चला स्पीडअप करा मॅच. दोन्ही फलंदाज आलेत. दोन्ही फलंदाज इथे आलेत. अजय गोलंदाजी मार्कवरती येत आहे. संरक्षण करायचंय 55 धाव्यांचं. वेग, प्रचंड वेग, गोळीच्या वेगाने हा चेंडू फेकलाय आणि दिशा देखील अप्रतिम होतीये. पूर्णपणे त्रिफळा चित्त केला इथे फलंदाजाचा. काय कळलं त्या फलंदाजाला, काय गोलंदाजी राहिली आहे. वेग, प्रचंड वेग, सूरज आलाय. यावेळी देखील त्याच दिशेने, यावेळी देखील डॉट बॉल. आपल्या यष्ट्यांचं संरक्षण करण्यामध्ये यश नक्कीच मिळालंय फलंदाजाला. वेग अप्रतिम आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅटची एज. आणि आता येत आहेत सौरभ शेलार स्ट्रायकिंग एंडला. सौरभ कशी फलंदाजी करतायत, डावखुऱ्या हाताचे फलंदाज. यावेळी देखील चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू पायाला आदळतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता. 4 चेंडू झालेत. 2 to go. पुन्हा एकदा त्याच दिशेने, पण पुन्हा एकदा यष्ट्यांचं संरक्षण नक्कीच होतंय, पण धाव इथे येत नाहीये. जर 55 धावा आपल्याला करायच्यात तर षटकार मारावे लागणार आहेत. षटकार येणार आहेत का? यावेळी देखील बॅटची एज लागते. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 1 धाव फलकावरती. म्हणजे आता आवश्यकता 18 चेंडू आणि 56 धावांची. पहिलं षटक फेकलं, त्याच्यामध्ये वेग होता. आता एक फिरकीपटू ज्यांनी फिरकीच्या आपल्या बळावरती अनेक मोठ्या बल्या फलंदाजांना नाचवलंय. बघा तोच किरण शिंदे आता कशी गोलंदाजी करतो. पहिला चेंडू त्यांनी अप्रतिम फेकला. सौरभ येत आहेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज तर नव्हती तिथे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळतो आपल्या सौरभांच्या बॅटमधून. एक कार्पेट ऑन ड्राईव्ह बघायला मिळाली. 1 धाव नक्कीच वसूल केली आहे. सूरज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. मोठा फटका खेळलाय, षटकार वसूल केलाय. आपल्या स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. ही यावेळी बघा लाईन इथे फरकटली आहे. वेगवान चेंडू फेकण्याचा त्याचा प्रयत्न होता. वाईट नो बॉल येतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने, यावेळी अप्रतिम चेंडू त्यांनी आता आलाय. सुरेख गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यावेळी देखील लाईन चुकीची. यावेळी फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. 1 रन इथे कंप्लीट केलाय. षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या संपत्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 12 धावा. मापक असं 12 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. 55 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावा. धीरज यावेळी खूप चांगला ड्राईव्हचा फटका बघायला मिळतो. आपला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका बघायला मिळतो सूरजच्या बॅटमधून. मिळेल तिथे फक्त आणि फक्त 1 धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे होता. प्रयत्नाला इथे यश मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळले. झेलची शक्यता
आणि झेल देखील इथे कंप्लीट केलाय. फलंदाज बाद. यावेळी देखील अजून एक निर्धाव चेंडूची होते सांगता. डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने, पुन्हा एकदा स्टेप नाहीये, फुटवर्क नाहीये कुठल्याच प्रकारचं. यावेळी बघा बॅटची पुन्हा एकदा एक संत क्रिकेट बघायला मिळते आपल्याला. षटक संपलंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत फक्त आणि फक्त मापक अशा 14 धावा धावफलकावर. 14 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय. एक धाव. अफजल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल. अफसर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि झेलची शक्यता तिथे असणार आहे. आणि पुन्हा एकदा वेगवान चेंडू. ब्लॉकबॉल पद्धतीचा तो चेंडू होता. फलंदाज इथे धावचित स्वरूपाने बाद होतात. या दिशेला नाही, स्ट्रायकिंग एंडला नाही तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद होतात. ओके सर. यावेळी 9 चेंडू कॉल करण्यात आलाय. म्हणजे अजून एक अतिरिक्त चेंडू त्यांना फेकावा लागेल. पुन्हा एकदा प्रचंड वेग. अजून एक गोलंदाज ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे आणि वेगेचा वापर देखील त्यांनी अप्रतिम केलाय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. अर्बन स्पोर्ट्स कल्याण या टीमनी मॅच फिनिश इथे झाली आहे. सामना इथे मोठ्या अंतराने जिंकलाय अर्बन स्पोर्ट्स कल्याण या टीमनी. हरकत नाहीये. वासू 11 टीम आपल्याला अजून एक संधी इथे नक्कीच असेल.